डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगुज म्हणजे स्वसंवाद. आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन, चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज, सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय. या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव, अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा. प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे. संवाद असाही असू शकतो. आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एक तर परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी. आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत. थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक, रूपकात्मक, स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे. लेखमालेतला आजचा लेख संवाद स्वातंत्र्याशी. सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले कार्यकर्ते तसंच कथा, कादंबरी, वेब सिरीज यांच्याबरोबरच वैचारिक लेखन करणारे परिवर्तन आणि अनुरूप या संस्थांच्या कार्याने स्वतःची ओळख निर्माण केलेले तन्मय कानिटकर. लेखकाने स्वातंत्र्यदेवाशी केलेला हा तात्विक संवाद. मानवी जीवनातली स्थित्यंतरं, अस्तित्व टिकवण्यासाठी होत गेलेले बदल, असंख्य प्रकारचे संघर्ष आणि आव्हानं यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकणारा आणि स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हा विचार करायला लावणारा हा लेख. संवाद स्वातंत्र्याशी. लेखन आणि अभिवाचन तन्मय कानिटकर. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या माझ्या आजोबांचं 1966 मधलं लॅमीचं फाउंटन पेन घेऊन मी लिहायला बसलो होतो. मेचा महिना, त्यात दुपारची वेळ. डोक्यावर आवाज करत गरगर फिरणारा पंखा खोलीतली गरम हवाच फिरवत होता. उकडून जीव हैराण झाला होता. स्वातंत्र्याशी संवाद लिहायचा म्हणजे नेमकी कुठून सुरुवात करायची, काय लिहायचं या विचारात मी होतो, पण समोरच्या कोऱ्या कागदांवर एक शब्दही लिहिला गेला नव्हता. काही नीट सुचतच नव्हतं. त्या उकाड्याचा परिणाम होता बहुतेक. झोप लागली की ग्लानी आली की अजून काही ते माहीत नाही. पण डोळे उघडून बघितलं तर एक तेजस्वी, रापलेल्या वर्णाचा, पांढरी शुभ्र दाढी असणारा मनुष्य समोर बसला होता. धोतर नेसलेलं आणि खांद्यावर तसलंच पांढरं उपरणं. माझे डोळे उघडल्यावर माझ्याकडे बघून तो निर्मळ हसला. माझ्या नजरेतल्या "कोण तुम्ही?" या प्रश्नावर तो आपण होऊनच उत्तरला, "मी स्वातंत्र्यदेव." माझं कुतूहल जागृत झालं. खरं तर स्वातंत्र्य देवता म्हणल्यावर माझ्या नजरेसमोर नेहमीच एक स्त्री आली. मी म्हणालो. पांढरी शुभ्र दाढीवाले बुवा हसले आणि त्यांनी नुसती टिचकी वाजवताच त्यांचं रूप बदललं. आता त्यांच्या जागी एक सुंदर मध्यमवयीन स्त्री उभी होती. गोरी, रुपेरी केसांची, शालीन, समंजस आणि ममतेचे भाव असणारी. "अशी हवी स्वातंत्र्य देवता?" तिनं विचारलं. मी अर्धवट आश्चर्य आणि अर्धवट गोंधळात म्हणलं, कदाचित हो." त्यावर तिने पुन्हा टिचकी वाजवली आणि तिचं रूप बदलून ती वर्णानं सावळी झाली. आणि मग एकेका चुटकीसरशी तिने कित्येक रूपं घेतली. कधी एखाद्या रवी वर्म्याच्या चित्रातल्या देवीसारखी, कधी न्यूयॉर्कमध्ये बघितलेल्या पुतळ्यासारखी हिरवीही, कधी एखादं अल्लड लहान मूल, तर कधी एखाद्या करारी सेनानीसारखा पुरुष, कधी गोरा, कधी काळा, कधी मंगोलियन वंशातला, तर कधी आफ्रिकन वंशातला. एवढी रूपं? अरे लेका, मी स्वातंत्र्याचा देव आहे आणि तू मला कोणत्या तरी ठराविकच रूपात, वर्णात आणि लिंगामध्ये अडकवणार होय? सगळ्यात पहिल्यांदा दिसलेल्या पांढरी शुभ्र दाढीवाल्या ऋषितुल्य रूपातला स्वातंत्र्यदेव मिश्किलपणे म्हणाला. स्वातंत्र्य काय भन्नाट शब्द आहे हा. अक्षरशः शेकडो कोटी लोकांना गेली हजारो वर्ष या शब्दाने भुरळ घातली आहे. आजही घालतोय. मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही शब्दाला हा मान आणि हे महत्त्व मिळालं असेल. अनेक रूपांमध्ये, अनेक रूपकांमध्ये या शब्दाने वेषांतर केलं म्हणून काय झालं? स्वातंत्र्य हीच ती भुरळ घालणारी मूलभूत प्रेरणा आहे. इतर कशाहीपेक्षा या प्रेरणेनेच हजारो वर्षांचा मानवी इतिहास घडवला आहे.
कदाचित म्हणूनच आज कोणत्याही व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहांना काहीतरी सांगायचं असेल, काहीतरी पटवून द्यायचं असेल, तर मूलभूत स्वातंत्र्याच्या अनुभूतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साद घालावी लागते. कधी ही स्वातंत्र्याची अनुभूती आता तात्काळ मिळणाऱ्या लाभाविषयी असेल, कधी भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींबद्दल असेल, तर कधी मृत्यूनंतरच्या आयुष्यात मिळणाऱ्या सुखसोयींविषयी असेल. या शब्दाच्या नुसत्या उच्चाराने कोणाला प्रचंड ऊर्जा मिळते, तर कोणाला थेट घाम फुटतो. एवढी उलथापालथ घालणाऱ्या, एवढे बदल घडवणाऱ्या, अवघ्या दुनियेला भुलवणाऱ्या स्वातंत्र्य या संकल्पनेत अशी नेमकी काय जादू आहे? मी स्वातंत्र्य देवाला प्रश्न केला. तो हसला आणि म्हणाला, ऐकच माझी कथा. आणि मग तिथून सुरू झाला आमचा एक भन्नाट संवाद स्वातंत्र्याविषयीचा. स्वातंत्र्य म्हणल्यावर तुझ्यासमोर काय काय शब्द येतात? स्वातंत्र्य देवाने मला विचारलं. मुक्ती, स्वैराचार, मी उत्तरलो. मुक्ती हा शब्द मुच धातूपासून तयार झाला आहे, म्हणजे सुटका, बंधनातून सुटका. त्या दृष्टीने स्वैर आचार या शब्दाच्या जवळ तो जातो. स्वतंत्र या शब्दातच तंत्र आहे, एक प्रकारची व्यवस्था आहे. आणि म्हणूनच या दोन शब्दांकडे आणि अवस्थांकडे वेगवेगळं बघायला हवं. स्वातंत्र्य देवाने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली होती. माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा तो बऱ्यापैकी मुक्त आयुष्य जगत होता. पण हळूहळू अस्तित्वासाठी एकमेकांशी सहकार्य करत अधिकाधिक कार्यक्षम टोळ्या तयार झाल्या, तसतसं या मुक्त अवस्थेला मर्यादा येत गेल्या. निसर्गातल्या कोणत्याही सजीवाप्रमाणे माणसालाही अस्तित्व टिकवण्याची, म्हणजेच इंग्रजीत सर्व्हायव्हलची ओढ असते. या टिकण्याच्या प्रयत्नात आपल्या मेंदूचा वापर करत माणसाने अधिकाधिक कार्यक्षम टोळ्या तयार केल्या. पुढे शेतीचा शोध लागल्यावर माणूस स्थिरावला आणि त्या स्थित्यंतरातून जाताना त्यानं टप्प्याटप्प्याने आपल्या मुक्तीला आपण होऊन तिलांजली दिली. शांततापूर्ण पद्धतीने मोठ्या संख्येनं एकत्र राहायचं, तर काही बाबी सगळ्यांनी मिळून ठरवून घेणं आवश्यक झालं. काही घटकांबाबत सामायिकता आणणं आवश्यक ठरलं. त्यातून नियम, कायदे यांचा उदय झाला. नियम आणि कायदे यात कसं वागायचं आहे यापेक्षा काय करायचं नाही हे अधिक महत्त्वाचं असतं. काय करायचं नाही याबद्दल बोलायचं म्हणजे आपसुकच बंधनं आली. माणसाची स्वातंत्र्याची आकांक्षा ही अगदी नैसर्गिक वृत्ती आहे, पण त्याहून ताकदवान वृत्ती टिकून राहण्याची आहे. अस्तित्व नष्ट होण्याचं भय हे माणसाने बंधनं स्वीकारण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि खरं तर कदाचित एकमेव कारण ठरलं. आणि हो, म्हणूनच मी आठवून एकदम म्हणायला लागलो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या हेवन ऑफ फ्रीडम या कवितेची पहिली ओळ आहे, चित्त जेथा भयशून्य. स्वातंत्र्याचा स्वर्ग तो असेल जिथे मन भयमुक्त असेल. बरोबर. आता स्वातंत्र्याविषयी बोलताना थोडी इतिहासाची सैर करूया. स्वातंत्र्यदेव बोलू लागला. 10-12 हजार वर्षांपूर्वी माणसाच्या टोळ्या एका जागी स्थिरावल्या आणि एक मोठं स्थित्यंतर घडलं. सगळ्यात मोठी जी गोष्ट या कालखंडात घडली ती म्हणजे टोळीने राहणाऱ्या मानव प्राण्याने इमॅजिन रिॲलिटी म्हणजे कल्पित वास्तव या गोष्टीचा शोध लावला. लेखक युवाल नोआ हरारीने यालाच कॉग्निटिव्ह रिव्हॉल्युशन म्हणजे बोधात्मक क्रांती म्हणलंय. मी मध्येच आपली माझी माहिती सांगितली. करेक्ट. देवही उत्साहात आला. कल्पित वास्तव म्हणजे अशी कल्पना जी सर्वांच्या सामायिक कल्पनेत अस्तित्वात आहे, पण प्रत्यक्षात भौतिक जगात नाही. उदाहरणार्थ पैसा. पैशाला असणारं मूल्य हे सर्वजण मानतात त्यावर ठरतं, नाहीतर तो नुसताच धातूचा किंवा कागदाचा तुकडा असतो. म्हणजेच घडलं असं की जगण्यासाठी कल्पित वास्तव आवश्यक झालं आणि कल्पित वास्तवासाठी सगळ्यांनी एकच कल्पना स्वीकारण्यासाठी नियम आणि कायदे आले, व्यवस्था आल्या. गेल्या हजारो वर्षात टप्प्याटप्प्याने माणूस नियम कायदे यांच्या चौकटीवर आधारलेल्या समाज नावाच्या घटकावर अधिकाधिक अवलंबून राहू लागला. माणसाची ओळख, त्याचं सुरक्षित जगणं हे या व्यवस्थेची बंधनं स्वीकारण्याशी जोडलं गेलं. या प्रवासात जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या काळात असंख्य प्रकारच्या व्यवस्था माणसाने जन्माला घातल्या. अस्तित्वासाठी त्यात बदल होत गेले. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या तंत्राने वागू शकेल अशी मुक्त व्यवस्था शिल्लक न राहता व्यक्तिसमूह किंवा समाजगट आपल्यापुरते तंत्र ठरवून राहू लागला. आणि त्या अर्थाने त्या टोळ्या, समाजगट स्वतंत्रच होते. मानव प्राण्याच्या विचारविश्वाचा मूलभूत घटक व्यक्ती न राहता टोळी किंवा समाज बनल्याने स्वातंत्र्याची कल्पना व्यक्तीपेक्षा टोळी आणि समाजाला जोडली गेली. टोळ्या स्थिरावून गावं तयार झाली, गावांची आणि प्रांतांची साम्राज्य उभी राहिली, साम्राज्यातून राष्ट्र तयार झाली. त्या गाव, समाज, प्रांत, राष्ट्र यांनी आपापले नियम कायदे तयार केले.
अधिकाधिक लोकांना जास्तीत जास्त सौहार्दाने, शांततामय पद्धतीने एकमेकांशी व्यवहार करता यावा, एकत्र राहता यावं म्हणून या नियमांच्या आधारे राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्या. कायदे, नियम आणि अर्थातच बंधनांचे डोलारेच्या डोलारे उभे राहिले. एवढे डोलारे सांभाळायचे म्हणजे अधिकार आणि जबाबदाऱ्या आल्या आणि त्याबरोबर समाजात उच्च नीचता आली. कोणतीही व्यवस्था बदलण्याचा विषय निघतो तेव्हा या व्यवस्थांचे पाठीराखे बदलाला विरोध करतात आणि हे केलं तर सर्व काही कोसळून पडेल आणि अंधाधुंद माजेल अशी मांडणी करून युक्तिवादाचा बचाव करतात. एक प्रकारे पुन्हा एकदा अंधाधुंद माजेल म्हणजेच अस्तित्व नष्ट होण्याचं भय दाखवून व्यवस्थेचं समर्थन करतात, तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं बलिदान मागतात. भीतीशिवाय स्वातंत्र्य सोडायला कोणीच तयार होणार नाही हे हजारो वर्षांपूर्वीच तुम्ही माणसं अनुभवाने शिकलायत, स्वातंत्र्यदेव हसून उद्गारला. नुसतं व्यक्तिगत स्वातंत्र्य काढून उपयोग नसतो. तसं केल्याने खरोखरच काही फायदा होतोय हेही व्यवस्थेला आणि व्यवस्थेच्या पाठीराख्यांना दाखवून द्यावं लागतं. आणि इथे धर्मसत्ता उपयोगी पडली. एकाच वेळी मुक्तीचा उद्घोष करत नवनवीन नियम बंधनांचा संच धर्मसत्तेने दिला. सर्व बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग वेगवेगळ्या काळात जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या धर्मांनी सांगितला. कोणी त्याला मोक्ष म्हणलं, कोणी निर्वाण म्हणलं, कोणी मुक्तीचा दिवस किंवा कोणी अंतिम निवाड्याचा दिवस म्हणलं. धर्मांनी, उपासना पद्धतींनी माणसांना या ना त्या प्रकारे भयमुक्तीचंच आश्वासन दिलं. भयापासून मुक्ती म्हणजे सर्व व्यवस्था आणि दुःखांपासून देखील मुक्ती. यासाठी ठरवून दिलेलं कर्म करणं हेच खरं स्वातंत्र्य. अशा या मुक्तीच्या व्याख्येने व्यवस्था टिकून राहिल्या. राजसत्ता आणि धर्मसत्ता या जोडगोळीने माणसाला भयमुक्त आणि सुरक्षित जगण्याचं आश्वासन देत व्यक्तिस्वातंत्र्य मात्र मर्यादित ठेवलं. व्यक्तीला, विशिष्ट समूहांना किती प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यात स्थळ काळानुसार बदल झालेच, पण मुख्य ओढा राहिला तो समाज म्हणून सर्वांनी ठराविक पद्धतीच्याच नियम कायद्यांचं पालन केलं पाहिजे याकडेच. अमुक एक व्यवस्था असणाऱ्या समूहाने तमुक व्यवस्था असणाऱ्या समूहाचं राज्य झुगारणं हा झाला राजकीय स्वातंत्र्याचा भाग. पण त्यात समूह, गाव, साम्राज्य हाच मूलभूत घटक असतो, व्यक्ती नव्हे. पण या सगळ्या प्रवासात एक बाब पक्की झाली, ती अशी की सुरक्षिततेसाठी स्वातंत्र्याचा बळी द्यायचा हे ठरलं, तरी ते सगळ्यांच्या बाबतीत एकाच प्रमाणात अस्तित्वात आलं नाही. सत्ताधारी वर्गाच्या, वरिष्ठ वर्गाच्या स्वातंत्र्याचा संकोच तुलनेने कमी झाला आणि कनिष्ठ वर्ग मात्र सुरक्षिततेच्या नावाखाली पिचला जाऊ लागला. रानटी अवस्थेत बळी तो कानपिळी हा नियम कल्पित वास्तवाच्या निर्मितीनंतर तसाच राहून त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे मराठीत त्याला संस्थीकरण म्हणतात तसं झालं. या परिस्थितीत वेगवेगळ्या टप्प्यावर स्वातंत्र्यासाठी संघर्ष होणं अपरिहार्य होतंच. सामाजिक, राजकीय, धार्मिक बंधनं तोडत व्यक्तिच्या स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देण्याला व्यापक प्रमाणावर सुरुवात झाली ती युरोपात प्रबोधन काळात. स्वातंत्र्य आणि संघर्ष यातला संबंध देवाने उलगडून सांगायला सुरुवात केली. समूहांना काय वाटतंय, समूहांना नियंत्रित करणाऱ्या देव दानवांना आणि राजे राजवाड्यांना काय वाटतंय, यापेक्षा सामान्य नागरिकांना काय वाटतंय याकडे युरोपातल्या विचारांचा ओघ गेला. नियम आणि कायद्यांच्या कचाट्यात व्यक्तीला अडकवणाऱ्या सत्ता म्हणून धर्मसत्तेलाही आव्हान दिलं गेलं, राजसत्तेला उलथवून लावलं गेलं, अनेक बंधनं झुगारून दिली गेली आणि तेव्हापासून ते आजवर टप्प्याटप्प्याने बहुतांश जगात माणसाचा प्रवास हा पुन्हा व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने होताना आपल्याला दिसतो. अगदी राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यांच्या मुळाशी सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याची प्रेरणा होती. फ्रेंच राज्यक्रांती हे त्याचं मोठं उदाहरण आहे. त्याच काळात व्हॉल्टेअरसारख्या विचारवंतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष केला. मला तुझे विचार पटत नसले तरी तुझे विचार मांडण्याचा तुझा अधिकार जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन, या आशयाचं त्याचं विधान मोठं प्रसिद्ध आहे. हजारो वर्ष स्वीकारत गेलेल्या चौकटी बंधनं याविरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य असा संघर्षाचा गेल्या काही शतकांचा अत्यंत रोमहर्षक असा माणसाचा इतिहास आहे. असंख्य मान्यता, समजुती, चौकटी यांना मोडीत काढायचा हा इतिहास आहे. अमेरिकेतली गुलामीची चौकट मोडीत काढण्यापासून ते भारतातल्या जातीव्यवस्थेला आव्हान देण्यापर्यंत आणि स्त्रीमुक्तीपासून ते LGBTQ+ या समाजाच्या हक्कांपर्यंत असंख्य प्रकारचे संघर्ष यात आहेत. व्यक्तीला अतिरिक्त स्वातंत्र्य दिलं तर व्यवस्था कोलमडून पडतील या वाक्याच्या आधारे नियम कायदे यांच्या चौकटी अधिकाधिक घट्ट आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करणारे प्रतिगामी जे बहुतांश वेळा राजसत्ता किंवा धर्मसत्तेच्या खुर्च्यांवर बसलेले असतात ते विरुद्ध सामान्य माणसं असा संघर्ष होत आला आहे. आणि गेल्या काहीशे वर्षांचा इतिहास बघितला
तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या लढवय्यांनी बंधनाच्या ठेकेदारांना सातत्याने धूळ चारली आहे असं ठामपणे म्हणता येतं. मानवी इतिहासात जे नीतिनियम तयार झाले त्यांनी माणसाला सर्व्हायव्हलसाठी म्हणजे टिकून राहण्यासाठी मोठाच हातभार लावला. पण माणसाची त्याबरोबरच न्याय आणि अन्यायाची जाणीव देखील प्रभावी होत गेली. माणसासारखीच निसर्गातल्या इतर मोठ्या सस्तन प्राण्यांमध्येही अन्यायाची जाणीव असते हे प्रयोगांनी सिद्ध झालं आहे. माणसानं जगताना लावलेल्या कल्पित वास्तवाच्या शोधानंतर या मुळात अस्तित्वात असणाऱ्या नैसर्गिक जाणीवांचा अधिकच विकास झाला. भयापासून मुक्तीसाठी बंधनं आहेत असं म्हणता म्हणता बंधनाचंच भय वाटावं, आनंदाने जगण्यासाठी सर्व्हायव्हलसाठी ती बंधनं हाच मोठा अडसर ठरावा हा विरोधाभास लक्षात आल्यावर अन्यायाची जाणीव प्रखर होत स्वातंत्र्याचे संघर्ष उभे राहिले. स्वातंत्र्याचं महत्त्व जर इतकं आहे तर त्याला एवढा विरोध का होतो, माझा बाळबोध प्रश्न आला. स्वातंत्र्याच्या मागणीला विरोध होण्यामागे 2 मुख्य कारणं असतात, स्वातंत्र्यदेव सांगू लागला. समोरच्या व्यक्तिसमूहानं मागितलेलं स्वातंत्र्य दिलं गेलं तर एक म्हणजे मिळणाऱ्या सवलती आणि फायदे निघून जातील हे सत्ताधारी किंवा वरिष्ठ वर्गाला जाणवतं आणि मग शुद्ध स्वार्थी हेतूने स्वातंत्र्याला विरोध होतो. पण दुसरं कारण अधिकच ठामपणे पण बनेलपणे मांडलं जातं आणि ते म्हणजे व्यवस्था कोसळून पडण्याची भीती, अराजक माजण्याची भीती, नष्ट होऊन जाण्याची भीती. आपण अगदी सुरुवातीला बघितलं की भीती आणि स्वातंत्र्य यांचा कसा सखोल संबंध आहे. भीती जितकी जास्त तितकी स्वातंत्र्याला मर्यादा घालावी लागू शकते. साहजिकच एखाद्याच्या मनात भीती जितकी जास्त निर्माण करता येईल तितकी त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करता येऊ शकते. बहुतांश वेळा सत्ताधारी वेगवेगळ्या मार्गानं भीती निर्माण करायचा प्रयत्न करतात. कधी ही भीती माझी म्हणजे देवाची घातली जाते, कधी आपली टोळी, राष्ट्र यांचं अस्तित्व धोक्यात असल्याची हाकाठी पिटली जाते. देव, देश, धर्म यांना एका व्यक्तीपेक्षा नेहमीच मोठं आणि महत्त्व मानायचा माणसाचा इतिहास असल्यानं यापैकी काहीही धोक्यात आहे हा नारा मोठा प्रभावी ठरतो आणि व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घ्यायला उपयोगी पडतो. सर्व शक्तिमान अशा परमेश्वरानंच काळा गोरा भेद केला आणि आपण तो नष्ट करू बघू तर तो त्या परमेश्वराचा अपमान होईल आणि त्याचा कोप होईल, अशी भूमिका कित्येक वर्ष गोरे वंशवर्चस्ववादी घेत आले आहेत. वर्णानं काळ्या अशा आफ्रिकन अमेरिकन समुदायाला स्वातंत्र्य मिळू नये यासाठी चर्चचा आधार घेतला गेला. हिटलरनं ज्यूंवर बंधनं लादताना आणि नंतर त्यांना सरळ ठार करतानाही ख्रिश्चन इतिहासाचा आधार घेतला. स्त्रियांना पारतंत्र्यात ढकलताना कुराणाचा हवाला दिला गेला. जाती चातुर्वर्ण्याची महती गाताना स्मृती पुराणांना प्रमाण मानण्यात आलं. आणीबाणी लादताना परकीय शक्तींचा धोका, देशाच्या सुरक्षिततेला धोका ही कारणं दिली गेली होती. आज तुमची माझी सगळी खासगी व्यक्तिगत माहिती अनेक देशांची सरकारं आपल्या हातात ठेवू बघत आहेत, तेव्हा त्यामागे राष्ट्रीय सुरक्षितता हे कारण ओरडून ओरडून पटवून द्यायचा ते प्रयत्न करतात. संस्कृती नष्ट होईल ही भीतीही अशीच हुकमी पद्धतीने वापरली जाते. संस्कृती नष्ट म्हणजे ओळख नष्ट आणि ओळख नष्ट म्हणजे अस्तित्वालाच अर्थ नाही असा माहोल बनवून भीती निर्माण करून त्याही बाबतीत नीती नियमांची घट्ट पकड बसवली जाते. छपाई तंत्राचा शोध लागल्यावर माहिती मोकळेपणाने वाहू लागली. विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. नवनवीन शोध लावले जाऊ लागले. सत्य शोधणं, वास्तव शोधणं याकडे विचारी माणसांचा ओढा वाढला. एका बाजूला स्वातंत्र्यदेव हे बोलत असताना मला भारतीय विचार परंपरेतला मुक्ती ही सत्याची बायको आहे असं मध्यंतरी वाचनात आलेला एक संदर्भ आठवला. किती सुंदर आणि चपखल बसणारं वाक्य आहे. सत्ताधारी किंवा वरिष्ठ वर्ग अधिक स्वातंत्र्य उपभोगतो आणि आपण मात्र त्या स्वातंत्र्यापासून दूर राहतो. या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर बंधनं लादणाऱ्या धर्म, नीती, नियम, कायदे, व्यवस्था याबद्दल तथ्यावर आधारित माहिती गोळा करून घ्यायला सुरुवात झाली. स्वातंत्र्याच्या ओढीने सत्याचा शोध सुरू झाल्यावर साहजिकच असंख्य मतमतांतरं आली आणि त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा रोमहर्षक इतिहास लिहिला गेला. एकूण माणसाच्या इतिहासाचा विचार केला तर नीतिनियम आणि बंधनांची पातळी य अक्षावर आणि काळरेषा क्ष अक्षावर असा आलेख काढला तर तो एक भला मोठा बेल कर्व म्हणजे वक्राकार आलेख तयार होईल. अगदी कमी बंधनांपासून सुरुवात होत होत बंधनं वाढत जाणं आणि मग व्यक्तिस्वातंत्र्याच्या आकांक्षाचे धुमारे फुटल्यावर ही बंधनं कमी कमी होत गेली. हे शेवटचं वाक्य स्वातंत्र्यदेवाच्या तोंडून ऐकतानाही शाळेतले आमचे गणिताचे मास्तरच डोळ्यासमोर आले. आतापर्यंत आपण स्वातंत्र्य या शब्दाला पकडून इतिहासातून थोडाफार फेरफटका मारला, पण त्याचं आजच्या जगात काय महत्त्व, मी विचारलं.
अरे, वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या स्वातंत्र्य संघर्षाचा आढावा घ्यायचा, त्याचं विश्लेषण करायचं, तर इतिहासातला हा फेरफटका आवश्यकच. इंग्रजीमधल्या लिबरल या शब्दासाठी मराठीत प्रतिशब्द आहे, तो म्हणजे उदारमतवाद. मला हा शब्द आवडतो. औदार्य हा एक विलक्षण गुण आहे आणि तो इथे व्यक्तिगत आणि सामाजिक मतमान्यता यांना लावला आहे. आजवरच्या रूढी, मान्यता, चौकटी काहीही असोत, दुसऱ्याच्या मताकडे, म्हणण्याकडे उदारपणे बघणं म्हणजे उदारमतवादाचा गाभा आहे. आता या उदारमतवादाची गरज का आहे हेही समजून घेतलं पाहिजे. देवाच्या या वाक्यावर जरा मरगळ आलेला मी पुन्हा नीट सरसावून बसलो. हजारो वर्षांच्या वाटचालीनंतर गेल्या काहीशे वर्षात तुलनेने माणूस सर्वार्थाने स्थिरावला. रानटी अवस्थेत धोक्याची जाणीव, भीती या गोष्टी पुरेशा स्पष्ट आणि सर्वांना समजतील अशा सोप्या स्वरूपात होत्या. त्यापोटी स्वतःचं स्वातंत्र्य बाजूला ठेवणं तुलनेने सहज मान्य झालं. आजच्या प्रगत जगातलं आपलं जगणं हे असं सरळ साधं उरलेलं नाही. रोजच्या आयुष्यात असंख्य गोष्टी आपण वापरतो, बघतो, अनुभवतो. त्यामागे असणाऱ्या ऊर्जा, त्यातलं कौशल्य, अर्थकारण, त्या गोष्टींचे जगाला होणारे फायदे तोटे या सगळ्यांचं आपल्याला आकलन असणं केवळ अशक्य आहे. आजच्या आपल्या दुनियेतल्या बहुतांश बाबी आपल्याला समजत नाही. गेल्या 300 वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने झालेली प्रगती, माहिती आणि प्रसारमाध्यमांचं विस्तारलेलं विश्व, एकमेकांवर आधारलेल्या अवाढव्य अर्थव्यवस्था आणि या सगळ्यात गुंतलेली 7 अब्जांहून अधिक लोकसंख्या, एवढं सगळं कोणालाही स्पष्ट समजेल ही कल्पनाही हास्यास्पद आहे. या क्लिष्ट जगातले प्रश्नही क्लिष्ट झाले आहेत. त्याला रानटी अवस्थेत मिळणारी सरळ साधी सोपी उत्तरं आज मिळू शकत नाहीत. काळे पांढरे किंवा ब्लॅक अँड व्हाईट अशी स्पष्ट विभागणी जाऊन त्या जागी मोठाच्या मोठा राखाडी पट्टा म्हणजे ग्रे एरिया आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य असं ठामपणे म्हणणाऱ्या लोकांकडे जास्तच संशयाने बघायला हवं. क्लिष्टता हे आजचं वास्तव आहे आणि ते स्वीकारणं, त्या राखाडी पट्ट्याचं अस्तित्व समजून घेणं म्हणजे उदारमतवाद. शिकताना तुम्हाला अवघड जाणारा एखादा विषय असतो आणि तो फक्त अवघड असतो म्हणून तो तुमचा नावडता होतो. तसंच अनेकदा उदारमतवादाबाबत होतं. परिस्थितीची असणारी व्यापक क्लिष्टता एवढी अंगावर येते की उदारमतवाद नावडीचा होतो. त्यापेक्षा स्वातंत्र्यावर अंकुश घालणारे कोणत्याही परिस्थितीचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणजे अतिसुलभीकरण करतात. त्यातून वास्तवाशी संबंध तुटला तरी सगळं चित्र सोपं दिसल्याने विषय आवडीचा व्हावा, तसे प्रतिगामी लोक थोड्याफार काळापुरते का होईना पटकन स्वीकारले जातात. वास्तवाचं अतिसुलभीकरण केल्यानं प्रश्न सोडवणं तर दूरच राहतं, पण त्या नादात माणूस स्वातंत्र्यही गमावून बसतो. हे घडू नये म्हणून कठीण वाटलं तरी उदारमतवादाचा विषय अभ्यासायला आणि जीवनशैलीचा भाग म्हणून घ्यायला हवा. तुमची रानटी अवस्थेत असणारी असुरक्षित जगण्याची भीती 21व्या शतकात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 20व्या शतकाचा उत्तरार्ध बघितला तर प्रत्यक्ष युद्धात किंवा हिंसाचाराने मेलेल्या माणसांची संख्या त्या आधीच्या हजारो वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता प्रचंड कमी झाली आहे. धार्मिक उन्माद, अणुशक्तीसह इतर संहारक अस्त्र, ग्लोबल वॉर्मिंग ही सगळी तुम्हीच निर्माण केलेली आव्हानं तुमच्यासमोर आहेत. तुमच्या अस्तित्वाच्या आड येणाऱ्या निसर्गाच्या आव्हानांवर तुम्ही केव्हाच मात केली आहे. साहजिकच आज जर कोणी 500 किंवा 1000 होऊन गेलेल्या किंवा 5000 वर्षांपूर्वी त्यावेळच्या तज्ज्ञांच्या, विचारवंतांच्या किंवा धर्मप्रचारकांच्या मतानुसार आजचे कायदे नियम चौकट ठरवू बघेल तर ती एक मोठी घोडचूक ठरेल. ज्या भीतीच्या आधारे स्वातंत्र्य बाजूला ठेवण्याचा उद्योग मानवसमूहांनी केला ती भीतीच आता कालबाह्य आणि गैरलागू ठरत असेल तर स्वातंत्र्याची उर्मी उफाळून येत संघर्ष होणारच. हा संघर्ष हिंसक होऊ नये, किंबहुना कमीत कमी किंवा संघर्षाविनाच बदल घडावेत, यासाठी उदारमतवाद आवश्यक आहे. आजची आव्हानं काय आहेत, आज कोणत्या बंधनांमधून काय साध्य होतं याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणं गरजेचं असतं. त्यावर वाद, चर्चा व्हायला हव्यात, टीका व्हायला हवी. एखादी बाब केवळ जुनी आहे म्हणून ती स्वीकारणं हा 21व्या शतकात गाढवपणा ठरेल. देवाच्या या बोलण्यावर मला स्वदेश सिनेमातला परंपरेविषयीचा संवाद आठवला. जो सदियों से चली आ रही हो ये जरुरी नहीं कि वो सही हो. तर्काच्या म्हणजे लॉजिकच्या, विवेकनिष्ठ विचारांच्या म्हणजे रॅशनॅलिटीच्या कसोट्यांवर नियम, बंधनं आणि कायद्यांना वारंवार तपासून बघायला हवं हे पटलं मला. पण या तपासणीला प्रतिगामी लोक घाबरतात. तपासणी म्हणलं की प्रश्न विचारणं आलं, टीका आली. स्वातंत्र्याचे विरोधक नेहमीच या दोन्ही गोष्टींना विरोध करतात. व्हॉल्टेअरचंच एक अप्रतिम वाक्य आहे,
तुमच्यावर कोणाची सत्ता आहे हे बघायचं असेल तर कोणावर टीका केलेली चालत नाही ते बघा. माझ्यावर झालेली टीका, माझ्या मतांवर झालेली टीका, माझ्या विचारांचं, माझ्या श्रद्धास्थानांचं झालेलं विश्लेषण ऐकून घेणं, हे करण्याचा हक्क मान्य करणं म्हणजेच दुसऱ्याचं व्यक्त होणं मान्य करणं म्हणजे उदारमतवाद. बरोबर. म्हणूनच आजच्या काळात तुमच्या या क्लिष्ट दुनियेत उदारमतवाद हाच स्वातंत्र्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. स्वातंत्र्यदेवाने हसून मान डोलावत सांगितलं. ही सगळी चर्चा ऐकल्यावर मी तक्रारीच्या सुरात देवाला म्हणालो, देवा, सगळी तात्विक चर्चा छान आहे, पण म्हणजे रोजच्या जगण्यात काय करायचं? आजूबाजूचं जग काय एवढं आदर्शवादी आहे का? साधं सोपं रोजच्या जगण्यातलं सांग की. या सगळ्या चर्चेची रोजच्या जगण्यातली उपयुक्तता दिसत नाही तोवर काचेच्या कपाटात पुस्तक रूपाने शोभा वाढवण्यापुरता याचा उपयोग. माझ्या या टीकेवर देव खळखळून हसला आणि म्हणाला, गंमत अशी की आदर्श आहेत म्हणूनच ते आवश्यक आहेत. डोळ्यासमोर असणारे आदर्श दिशा देतात, मार्ग दाखवतात. आजच्या जगात ते तसेच्या तसे अस्तित्वात नसतीलही, अवघडही वाटतील, पण योग्य मार्ग सोपे थोडीच असतात. कोणताही आदर्श ही एक वस्तू नाही ना ते एखादं स्टेशन आहे. आदर्श हा एक प्रवास आहे. एक एक पाऊल उचलत त्या दिशेने जायचं असतं. स्वातंत्र्यप्राप्ती हा निरंतर चालू राहणारा प्रवास आहे. अस्तित्वात आहात तोवर अधिकाधिक मुक्त असण्याची इच्छा असणं, त्यासाठी प्रयत्न करणं हा तुमच्या सहज वृत्तीचा भाग आहे. साधं सोपं आणि एका वाक्यात सांगायचं तर वन स्टेप ॲट अ टाईम म्हणजे एकावेळी एक पाऊल टाकत ठामपणे अधिकाधिक स्वातंत्र्याच्या दिशेने जाणं हे मी स्वातंत्र्यदेव या नात्याने तुम्हाला दिलेले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते, मी अर्धवट आत्मविश्वासाने म्हणालो. त्यावर ऐकायला छान वाक्य आहे ना? देव काहीसा थट्टेनं म्हणाला. आणि छान वाटणं साहजिकच आहे, कारण बंधनं नेहमीच आकर्षक रूपात येतात. पण नेमकी कसली जबाबदारी येते, कशी काय येते, कोण देतं ही जबाबदारी, जबाबदारी देणारे कोण, त्यांची पात्रता काय, त्यांची नेमणूक कोणी केली, कशाच्या आधारावर केली, त्याला तर्कशास्त्राचा किंवा लॉजिकचा किंवा विवेकनिष्ठ विचारांचा म्हणजेच रॅशनॅलिटीचा आधार आहे का, हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यावर चर्चा व्हायला हवी. चर्चा हवी तर मतमतांतरं ऐकून घेण्याचीही क्षमता हवी. म्हणूनच आपण याआधी उदारमतवादाबद्दल सविस्तर बोललो. तात्विक चर्चेत येणारी आदर्श स्वातंत्र्य ही संकल्पना आणि सामान्य माणसं यांना जोडणारा दुवा म्हणजे उदारमतवाद आहे. समाज म्हणून एकत्र राहताना काही ना काही नियम कायदे असणारच ना. नुसतं स्वातंत्र्य करून कसं चालेल, मी प्रश्न केला. अर्थातच कायदे नियम असणार हे उघड आहे. देव उत्तरला, पण यातले कोणते नियम आणि कायदे खरोखरच आवश्यक आहेत आणि बाकीचे कालबाह्य झाले तरी भावनिक मुद्दे म्हणत कवटाळून ठेवायचे का, हा प्रश्न विचारायला हवा. समलैंगिकतेला बेकायदेशीर ठरवणारे, तोंडी तलाकला कायदेशीर ठरवणारे कायदे भावनिक आणि धार्मिक बाबी बाजूला ठेवून केव्हाच रद्द व्हायला हवे होते. पण ते झाले नाहीत म्हणून संघर्ष उभे राहिले. आता बऱ्याच लढायानंतर त्या व्यक्तिसमूहांना त्यांच्या विशिष्ट बाबतीत काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं आहे. अजूनही काही लढे सुरू आहेत आणि हे भारतातच होतं असं मानायची गरज नाही. कालबाह्य धार्मिक समजुतीच्या आधारे अमेरिकेतली कित्येक राज्य काही दशकांपूर्वीपर्यंत गर्भपाताला बेकायदेशीर ठरवत होती. केवळ राजसत्तेने केलेले कायदेच नव्हे तर सामाजिक आणि कौटुंबिक रूढी परंपरा बंधनं त्यांच्यावरही उपस्थित केले पाहिजेत प्रश्न. आत्ताच्या काळात संदर्भहीन झालेल्या मतमान्यतांना तिलांजली देणं हे स्वातंत्र्याच्या दिशेने जबाबदारीने उचललेलं पाऊल असेल. कुठेतरी मर्यादा घालायला हवी ना, मी पुन्हा एकदा देवाला टोकलं. त्यावर देवाने मलाच प्रश्न केला, पण कुठे मर्यादा घालावी? माझ्या उत्तराची वाट न बघता तोच पुढे बोलू लागला. माझ्या मते दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहांच्या स्वातंत्र्याच्या आड न येणारी बंधनं शिथिल करणं, मोडीत काढणं इथपर्यंत स्वातंत्र्याचा विस्तार व्हायला हवा. तोपर्यंत मर्यादा घालण्याची गरज नाही. दोन प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीने त्यांच्या बेडरूममध्ये काय करत आहेत, एखादी व्यक्ती स्वयंपाकघरात काय शिजवत आहे, कोणतं पुस्तक लिहित वा वाचत आहे, कोणता चित्रपट बघत आहे, कोणती चित्र काढत आहे, हा तोवर इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या आड येणारा मुद्दा नाही. ते करण्यासाठी कोणीही त्यांना भाग पाडत नाही, त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत नाही, तोपर्यंत ठीकच आहे. त्यामुळे अशा कोणत्याही कृत्यांवर बंधनं घालणं हे सडलेल्या मेंदूतून निघालेल्या कालबाह्य विचारांचं लक्षण आहे. भीतीचे ठेकेदार ते. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. स्वातंत्र्याच्या विरोधात बोलला जाणारा प्रत्येक शब्द हा लॉजिक आणि रॅशनॅलिटीच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडायला हवा. त्या भट्टीत न टिकणारे युक्तिवाद फेकून द्या. व्यावहारिक पातळीवरचा स्वातंत्र्याचा आग्रह हा असाच आक्रमक असायला हवा.
कारण त्याला आपण वर केलेल्या सगळ्या तात्विक चर्चेचं भक्कम अधिष्ठान आहे. देवाचं बोलणं ऐकून मी भारावून ऐकतच होतो. हा आग्रह, हा लढा म्हणजेच माझी उपासना. तेवढं कराल ना? देवाने हे म्हणलं. मी दोन्ही हात जोडत मानेनच होकार दिला. कधी जाग आली आठवत नाही. खोलीत आता मी एकटाच होतो. बाहेर ऊन उतरलं होतं. उष्णतेचा दाह ओसरला होता. टेबलाला लागून असणाऱ्या खिडकीतून गार वाऱ्याची मंद झुळूक आत आली. त्याबरोबर समोरचे कोरे कागद फडफडले. शेजारी असणारं आजोबांचं लॅम्बीचं फाउंटन पेन खुणावत होतं. स्वातंत्र्य देवाचा विचार डोक्यात आल्यावर 2 असामान्य प्रतिभावान व्यक्ती प्रकर्षाने डोळ्यासमोर आल्या. एक म्हणजे गुरुदेव टागोर आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्याचा स्वर्ग कसा आहे हे सांगताना टागोरांनी भयमुक्त मन, ज्ञानाचा बंधमुक्त प्रवाह, सत्याशी बांधिलकी, मृतवत रूढींऐवजी तर्कशुद्ध विचार, व्यापक होत जाणारं मन आणि कृती असं वर्णन केलंय. आणि असेच सगळे उदात्त उन्नत महन्मधुर विचार स्वातंत्र्य देवतेचे सहचारी आहेत असं सावरकर म्हणतात. स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटवणाऱ्या या शब्दांमधून प्रेरणा घेत उत्साहानं मी कोरे कागद पुढ्यात ओढले. विविध रंगरूपात लादल्या गेलेल्या बंधनांची जोखड उखडून फेकून देत संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीच्या दिशेनं अखंड प्रवास सुरू राहो अशी त्या स्वातंत्र्य देवतेच्या चरणी प्रार्थना करून मी लिहायला सुरुवात केली.